नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण चपातीबरोबर तसेच भाकरीबरोबर खाण्यासाठी खमंग व कमी तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहोत। हा ठेचा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार असल्यामुळे खायला एकदम अप्रतिम लागतो। ठेचा करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हिरव्या मिरच्या थोड्याशा उकडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथे एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये 20 ते 25 हिरव्या मिरच्या घालून घेऊयात। देठासकटच आपल्याला ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत। खूप जास्त प्रमाणातही शिजवायच्या नाहीत, किंचितशा मऊ होईपर्यंतच मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत। देठासकटच मिरच्या शिजवल्या तर मिरचीमध्ये अजिबातही पाणी जाणार नाही व मिरच्या पिचपिचीत होणार नाहीत। मिरच्या लवकरात लवकर मऊ होण्यासाठी कढईवरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटांसाठी मिरच्या शिजू देऊयात। जवळपास 3 ते 4 मिनिटांनंतर मिरच्या कशा शिजलेल्या आहेत ते पाहूयात। तरी ते मिरच्या किंचितशा मऊ झालेल्या आहेत। आता एका झाऱ्याच्या साहाय्याने या सर्व मिरच्या पाण्यामधून काढून घेऊया। अशा प्रकारे ठेच्यासाठी मिरच्या शिजवून घेतल्यामुळे एकतर ठेचा खूप जास्त प्रमाणामध्ये तिखट होत नाही, तसेच ठेचा चवीलाही अप्रतिम लागतो। अशा प्रकारे या झाऱ्यामध्येच मिरच्या थोड्या वेळासाठी निथळ ठेवायच्या आहेत। 5-1 मिनिटांनंतर मिरच्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर या मिरच्याची देठे काढून घेऊया। सर्व मिरच्याची देठे काढून झाल्यानंतर या मिरच्या मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 1 वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे, त्याची थोडीशी साल काढून घेतलेली आहे, ते शेंगदाणे यामध्ये घालून घेऊया। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, चवीपुरते मीठ घालून मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही हा ठेचा करण्यासाठी खलबत्तीचाच वापर करा। तर अशा प्रकारे इथे मी या मिरच्या अशा ओबडधोबड वाटून घेतलेल्या आहेत। यामध्ये असे अख्खे शेंगदाणे राहिलेले आहेत। हे शेंगदाणे जर खाताना दाताखाली आले तर खायला एकदम छान लागतात। ठेचा परतण्यासाठी इथे कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घेऊयात। तेल किंचितसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून जिरे थोडेसे तडतडल्यानंतर यामध्ये ओबडधोबड वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा घालून घेऊया। आता हा ठेचा एकदम मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटांसाठी एकसारखा परतून घ्यायचा आहे। हा मिरचीचा ठेचा तव्यावर भाजून घेतलेल्या मिरचीच्या ठेच्यापेक्षा वेगळा लागतो। हा ठेचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस खाऊ शकता, परंतु प्रत्येक दिवशी भाकरी किंवा चपाती झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये हा ठेचा थोडासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे जास्तीत जास्त दिवस ठेचा टिकण्यास मदत होते। तर अशा प्रकारे 5 ते 7 मिनिट हा ठेचा मी इथे परतून घेतलेला आहे। जितके जास्त वेळ तुम्ही हा ठेचा परताल तितकीच त्याला जास्त चांगली चव येते। हा ठेचा फ्रीज बाहेर ठेवला तरीही 2 ते 3 दिवस चांगला टिकतो। तर अशा प्रकारे इथे आपला कमी तिखट, खमंग तसेच अप्रतिम चवीचा मिरचीचा ठेचा रेडी झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।